लोक महाराष्ट्र न्यूज। चिखलीत गॅस सिलेंडर तुटवडा, नागरिक त्रस्त, एजन्सी समोर तासनतास रांगा। चिखली शहरातील रामदेव इंडियन गॅस एजन्सी इथं सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एक सिलेंडर मिळवण्यासाठी तब्बल 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असून त्यानंतर DSC कोड आल्यानंतरही आणखी 3 दिवस थांबावे लागत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। यामुळे संतप्त नागरिक सकाळपासूनच एजन्सी समोर रांगा लावतायत। मात्र अनेक वेळा 3 ते 4 तास थांबूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी घरपोच सिलेंडर सेवा उपलब्ध असताना सध्या ती अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। गॅस बुकिंग केल्यानंतरही घरपोच सेवा न मिळाल्यामुळे सर्व नागरिकांना एजन्सीवरच बोलावलं जातंय। यामुळे नोकरी करणारे, दिवसभर काम करणारे तसेच लहान व्यवसाय करणारे लोक मोठ्या अडचणीत सापडलेत। काम सोडून तासनतास रांगेत उभे राहणं त्यांना परवडत नसल्यानं संताप वाढत आहे। याशिवाय घरपोच गॅस वितरण करणारी गाडी सध्या येत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे। संबंधित ड्रायव्हर किंवा वितरक फोनही उचलत नसल्यानं समस्या अधिक गंभीर बनली आहे। ही समस्या केवळ चिखली शहरापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातही याच परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। गॅस सारख्या अत्यावश्यक सेवेत होत असलेल्या गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सदर प्रकाराची संबंधित प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन घरपोच सेवा पूर्ववत सुरू करावी तसेच गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.